मंडळी शेवटच्या टाइमी मी बैरमपुरावर कधी गेलतो हे मला पण माहित नव्हतं. चला मग आपण बैरमपुरावर सच्चिदानंद महाराजच्या दर्शनासाठी जाऊया. मग निघालो रे भाई लोक, मी गावठी केटीएम घेऊन बैरमपुरावर जायसाठी. ते पण 44च्या स्पीडनं. आपल्या गाडीला आपण दसऱ्याच्या दिवशी धुतलं, नाचपून घ्या कशी चमकू राहिली पब्लिक. तुमच्यासोबत गोष्टी करता करता मी कधी बैरमपुरावर पोहोचलो मला माहितच नाही पडला. हे पाहून घ्या आपलं बैरमपुरावरचं मंदिर. बैरमपुरावर आल्यावर पहिले आपण बजरंगबलीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो. आपल्या बजरंगबलीले जय श्रीराम म्हटल्यानंतर मस्त आरामात आलो आपण सच्चिदानंद महाराजच्या मंदिरात. आणि आपले प्रेमाचे पब्लिक जो पण आपल्या चॅनलवर नवीन असन फॉलो करून दे जा लवकरात लवकर पब्लिक. नंतर आपण विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आपली गाडी निघाली चांगली ताकदनं घराच्या रस्त्यानं जायसाठी. मंडळी आपल्या ब्लॉग मध्ये कंटेंटची कधी कमीच नसते राहत, 80% पण तरी कंटेंट राहील. आपल्या गाडीचं सायलेन्सर गरम करून मस्त आपण घरी पोहोचलो. आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट मस्त 3 घंट्याची झोप घेऊन. झोपेतून उठल्यावर मस्त फ्रेश गीस झाल्यानंतर चला म्हटलं मग आता आपण दुर्गा माताच्या आरतीसाठी जाऊया. मया याच्या अगोदर इथं आरती चालू पण झालती. मंडळी आरती झाल्याबरोबर ह्या लहान लहान चिमुकल्यांच्या मुलींनी एक चांगला डान्स केला. मंडळी ही मजा फक्त नवरात्रातच येते. आणि मंडळी आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करतो. बाय बाय.